तर त्यामध्ये आपण आता संख्या ज्ञानमध्ये काय करणार आहोत. रोमन संख्या चिन्हे. रोमन संख्या चिन्हे आपलं सुरू होतं. कस्तुरी आणि ओळू कॅमेरा ऑन करा. त्यामध्ये काल आपला अर्धा धडा झालेला आहे. आज आपण त्याच्या पुढचा धडा, पुढचा जो भाग आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे तो पाहूया. ठीक आहे. चला, काल आपण 2 नियम पाहिले. आज आपल्याला तिसरा नियम पाहायचा आहे. रोमन संख्या लेखन पद्धतीचे 2 नियम आपण काल पाहिले. आज आपण तिसरा नियम पाहणार आहोत. लिहून घ्या. रोमन संख्या लेखनाचे नियम. ओके. आता इथं सेम कालच्या सारखं अशा पद्धतीने इथे बॉक्स आखलेला. नियम लेखन चला, अशा पद्धतीचा बॉक्स आखून घ्या. एका साईडला आपल्याला नियम लिहायचे आहेत आणि दुसऱ्या साईडला त्याच नियमावर आधारित आपल्याला उदाहरणं पाहायची. बरोबर. काल आपण 2 नियम पाहिलेले आहेत. कोण सांगतं पहिला नियम. नियम नियम आणि इकडे आपल्याला उदाहरण घ्यायचे. बरोबर. पहिला आणि दुसरा नियम काल आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. पहिला नियम काय होता. आय आणि एक्स यापैकी एखादं चिन्ह जर 2 ते 3 वेळा एकमेकांच्या पुढे जर आपण लिहिलं आणि त्यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळते. संख्या मिळते. बरोबर. हा पहिला नियम होता. आणि दुसरा नियम काय होता. आय आणि एक्स जास्तीत जास्त एका पुढे एक आपण किती वेळा लिहू शकतो. 3च वेळा लिहू शकतो. बरोबर. आणि व्ही हे एका पुढे एक आपण लिहू शकत नाही. व्ही हे 3 वेळा लिहू शकत नाही. ठीक आहे. हे 2 नियम होते. आता नियम नंबर 3 लिहून घ्या. नियम नंबर 3 आहे आय किंवा व्ही यापैकी आय किंवा व्ही यापैकी आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले. एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले. उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या तर त्याची किंमत तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते. किमतीत मिळवली जाते. ओके. हा पॉइंट आहे. हा नियम नंबर 3 आहे. नियम नंबर 3 काय आहे. आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह
एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते. हा नियम आहे. ठीक आहे, लिहून घ्या. बघा, त्यासाठी उदाहरण पाहू आपण. एक्स व्ही आय, एक्स व्ही आय. आता एक्स म्हणजे काय तुम्हाला माहितीये? उदाहरण. एक्स तुम्हाला माहितीये, एक्स साठी आपण काय लिहितो? 10. बरोबर. बी आणि आय. आता बी काय आहे? आधी 5 आणि आधी आय काय आहे तुम्हाला माहितीये? 1. बरोबर. एक्स 10 आहे, बी 5 आहे आणि आय काय आहे? 1 आहे. ठीक आहे. आता याची सगळ्यांची बेरीज बेरीज करा. बेरीज काय येईल? 16 येईल. उदाहरणामध्ये हे आपण पाहिलं. त्यानंतर दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. बी आय आय, बी आय आय आणि आय 3 वेळा. ठीक आहे. आता डी साठी आपण काय घेतलं? 5. आय साठी 1. त्यानंतर दुसऱ्या आय साठी 1 आणि तिसऱ्या आय साठी पण आपण काय घेतलं? 1. बरोबर. याची बेरीज करा. 5 आणि 6 7 आणि 8. बेरीज काय येईल? 8. ठीक आहे. एक्स आय. पुढचं एक उदाहरण घेऊ आपण. एक्स आय. एक्स साठी आपण 10 घेतलं, आय साठी आपण 1 घेतलं. बेरीज केल्यानंतर काय येईल? 11. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण नियम नंबर 3 पाहिलेला आहे. नियम नंबर 3 मध्ये कुणाला काही डाऊट आहे? काय आहे? आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले, म्हणजे आय आणि व्ही हे जे आहे ते मोठ्या संख्येच्या उजवीकडे, म्हणजे ही एक्स ही मोठी संख्या, याच्या जर उजवीकडे लिहिलं तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते. म्हणजे यामध्ये ही आय आणि व्ही ची जी किंमत आहे ती एक्स मध्ये मिळवली जाते, म्हणजे मोठ्या संख्येमध्ये मिळवली जाते आणि आपल्याला नवीन संख्या मिळते. ठीक आहे. समजते का? ओके. ते उदाहरण पण पाहायचे आहेत. ओवीचा कॅमेरा बंद आहे. ओवी कॅमेरा ऑन ठेवायचा आहे. त्यानंतर नियम नंबर 4 पाहूया आपण. इथं याला वरती अशा पद्धतीने होता. नियम नंबर 4. नियम नंबर 4. ओके. 4 नियम मध्ये काय आहे? आय हे चिन्ह बी किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा केली जाते. नियम नंबर 4 हा आहे की आय, पहिल्यांदा नियम लिहूया. आय आय हे चिन्ह, आय हे चिन्ह बी किंवा एक्स या चिन्हाच्या एक्स या चिन्हांच्या बी किंवा एक्स या चिन्हांच्या डावीकडे लिहिले तर डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. अशा पद्धतीने आहे. बरोबर. दिसतंय ना खाली लिहिलेलं?
आय हे चिन्ह बी किंवा एक्स या चिन्हांच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. हा आहे नियम नंबर 4. आता याचं एक उदाहरण पाहूया आपण. आता आय हे आपल्याला कुठे लिहायचे, बी किंवा एक्सच्या डावीकडे लिहायचं, बरोबर. मग ही डावी बाजू आहे, ही माझी डावी बाजू आहे, बरोबर. आय हे चिन्ह आपल्याला बी किंवा एक्सच्या डावीकडे लिहायचं. म्हणजे आपण इथं पहिल्यांदा आय लिहिणार. समजा इथं आपण जर बी लिहिला तर तर काय सांगितलंय, त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. आता मला सांगा आय आणि बी मध्ये मोठी संख्या कोणती आहे? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. आय आणि व्ही मध्ये मोठी संख्या कोणती आहे? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. आय आणि व्ही मध्ये मोठी संख्या कोणती आहे? व्ही आहे का आय आहे? बरोबर. ओके आदिती बरोबर. कोणती संख्या आहे? ओवी बरोबर आहे. ठीक आहे. कोणती संख्या आहे? मग व्ही आहे, बरोबर. आपण असं सांगितलं की आय जे आहे ते व्ही च्या डावीकडे लिहा किंवा आय जे आहे ते एक्स च्या डावीकडे लिहा. जी मोठी संख्या आहे त्यातून आपल्याला लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या कोणती आहे? व्ही. व्ही मधून आपण आय वजा केला, बरोबर. व्ही मधून आपण आय वजा केला. म्हणजे आपण इथं काय करणार आहे? 5 मधून 1 वजा करणार. तर इथं 5 मधून 1 वजा करणार, बरोबर. म्हणजे काय येईल? 4 येईल. म्हणजे आय व्ही ही जी रोमन संख्या आहे, आय व्ही ही जी रोमन संख्या आहे हिला आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये 4 लिहितात, बरोबर. आय व्ही ही जी रोमन संख्या आहे तिला आंतरराष्ट्रीय मध्ये काय लिहितात? 4 लिहितात. कारण आपण आय जो आहे तो व्ही च्या डावीकडे लिहिलाय आणि त्या व्ही मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या वजा करायची. ओके. आता आपण अजून एक उदाहरण पाहूया. ते पाहूया एक्स. आय आपण एक्स च्या डावीकडे लिहिलं. एक्स म्हणजे काय आहे? 10. 10 मधून आपण 1 वजा केलं म्हणजे 9. म्हणजे आय एक्स ही जी रोमन अंक आहे, हे जे रोमन चिन्ह आहे, यासाठी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये काय अंक येतो? 9 अंक येतो, बरोबर. समजलं? हे व्यवस्थित लिहून घ्या एकदा. आपण एकच नियम राहिलेला तो पाहूया. एक 5वा एकच नियम राहिलाय. त्यानंतर आपण लगेच नमुना प्रश्न सोडवायला घेऊ. ठीक आहे. लिहून घ्या 2 मिनिटात. आज हा चॅप्टर आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. ओके. कालच चॅप्टर कम्प्लीट करायचा होता. ठीक आहे. आज आपण हा चॅप्टर पूर्ण करणार आहोत. चला झाले लिहून घ्यायचं. झाला असेल तर एकदा डन टाईप करा. आपण नियम नंबर 5 पाहूया. झालं नाही? ओके. घ्या लिहून 2 मिनिटं. समजतंय ना? कोणाला काही डाऊट नाही ना? ओके. नियम बरोबर पाठ करून घ्या. घ्या पुढे घ्या. 1-2 मिनिटाचा वेळ घ्या आणि लिहा. त्यानंतर मी ओरल मध्ये तुम्हाला आज 5 नियम विचारणार आहे, तर 5ला 5 नियम पाठ करा. ओवीला डाऊट आहे. ठीक आहे. अं, एकच मिनिट. हा ओवी अनम्यूट केले. ओवी बोल. ओवी अनम्यूट केले. बरं मॅम ठीक आहे. मी काल ॲब्सेंट होते 2. तुम्ही डबल सांगता का? कालचे जे 2 नियम ना, पहिला हम्म. नियम होता आय व एक्स. कालची रेकॉर्डिंग शेअर केली बाळा ग्रुपला, बघशील एकदा. तरी पण मी सांगते, आय व एक्स हे जे अंक हे जे चिन्ह आहेत ते 2 ते 3 वेळा जर एका पुढे एक लिहिलं, ओके,
तर त्यांची बेरीज करून आपल्याला नवीन संख्या मिळते. हा नियम नंबर 1 होता. आणि नियम नंबर 2 होता की आय व एक्स हे चिन्ह कमीत कमी आपण फक्त 3 वेळा एका पुढे एक लिहू शकतो आणि व्ही हे 2-3 वेळा एका पुढे एक नाही लिहू शकतो. असे एक दोन नियम आहेत. रेकॉर्डिंग शेअर केली आहे ग्रुपला, एकदा ती बघून घ्या. ठीक आहे, ओके. चला हे लिहून घ्या. 2 मिनिटात सुरू करूया. लिहून घ्या. चला, त्याला असेल तर आपण नियम नंबर 5 लिहून घेऊया. बघा, आता एक महत्वाची सूचना. आदिती, आपण एवढे नियम झाले ना, मग डाऊट सेशन घेऊया. ओके, आता एक महत्वाची सूचना अशी आहे की आय जे चिन्ह आहे ना, आय आपण आय हे च्या डावीकडे एकदाच लिहिता येतं. आय चिन्ह आहे या च्या डावीकडे एकदाच लिहितात. महत्वाची सूचना आहे तुम्हाला. ओके, नियम नंबर 5, रोमन संख्या लिहिण्यासाठी. नियम नंबर 5 मध्ये आहे रोमन संख्या लिहिण्यासाठी. रोमन संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती प्रथम ती प्रथम ती 10, 5, 1 अशा गटातून 10, 5, 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लिहिण्याचा सराव करावा. अशा गटात मध्ये नियमानुसार नवीन नियमानुसार लिहिण्याचा सराव करावा. ठीक आहे, खालचं पण उल्लेख करते मी. लिहिण्याचा सराव करावा. ठीक आहे, आणि नियम नंबर 5 आहे, एकदा लिहून घ्या. रोमन संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती 10, 5, 1 अशा गटात विभागून नवीन नियमानुसार लिहिण्याचा सराव करावा. बघा, आपण जर 10 लिहिलं, एकच मिनिट, 14 जर आपण लिहिलं 14, तर आपण याला 10+4 लिहू शकतो. बरोबर, मग 10ला तुम्हाला माहितीये रोमन संख्या चिन्हामध्ये एक्स लिहितात आणि 4ला आय आणि बी लिहितात. बरोबर, ते विभागणी करायची, 10ची विभागणी करा, 5ची विभागणी करा आणि नवीन संख्या लिहिण्याचा सराव तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर आपण जर समजा 18 लिहिलं, 18, तर याला कशा पद्धतीने विभागणी करू शकतो आपण?
10 अधिक 5 अधिक 3 अशा पद्धतीने आपण विभागणी त्याची करू शकतो. बरोबर. आता 10ला रोमन संख्या आपण काय लिहिणार? एक्स, 5ला आपण बी आणि 3ला आपण 3 वेळा आय लिहितो. बरोबर. ते झालं. 18ची आपण विभागणी केली आणि त्याचा रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिण्याचा सराव केला. अजून एक उदाहरण पाहूया आपण. 23 ही जर संख्या घेतली तर याची विभागणी कशी करणार सांगता येईल? कसं लिहिणार आपण याला? 20 अधिक 3 लिहू शकतो. बरोबर. आता 20 साठी 2 वेळा एक्स येणार आणि 3 साठी 3 वेळा आय येणार. ठीक आहे. चला, अशा पद्धतीने हे नियम होते रोमन संख्या लेखन पद्धतीचे. असे 5 नियम होते, महत्वाचे नियम आहेत. ते सगळे नियम पाठ करा. ठीक आहे. आता यावरती काही डाऊट्स आहेत कुणाचे? लिहून घ्या एकदा. जरी लाईव्ह क्लासमध्ये समजलं नाही किंवा जरी तुमचा डाऊट क्लिअर नाही झाला तरी तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. ठीक आहे. आदितीला अनम्यूट करते मी. आदिती, माईक अनम्यूट केलाय? मॅम, अहो ते मला 5 वेळेस समजलं नाही, ते तुम्ही उदाहरण कसं सांगितलं. हे का? हा. ओके. आता इथं बघ, रोमन संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती 10, 5, 1 अशा गटात विभागणी वरील नियमानुसार लिहिण्याचा विभागून नवीन नियमानुसार लिहिण्याचा सराव करा असं सांगितलंय. बरोबर. मग आता आपण विभागणी अशा पद्धतीने करू शकतो ना त्याची. 10, 5, 1 म्हणजे आपण जर फॉर एक्झाम्पल 14 ही संख्या घेतली तर तिची विभागणी आपण कसं करणार? 10 अधिक 4 करणार. बरोबर. मग 10ला रोमन संख्यामध्ये आपण काय लिहितो? एक्स लिहितो. आपण काय लिहितो? आय आणि बी. बरोबर. त्यानंतर 18 ही संख्या घेतली आपण, तिची आपण विभागणी केली. आता हिची विभागणी कशी करणार आपण? 10 अधिक 5 अधिक आपण 3 सांगितलं ना. 10, 5, 1 अशा पद्धतीने विभागणी करून त्याचा सराव करण्यासाठी तुम्हाला नियम दिलाय. सराव करायचा तुम्हाला, त्यासाठी नियम दिलाय. ठीक आहे. हे 5 नियम आहेत. आता पुढं तुम्हाला 1 ते 100 पर्यंतचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामधलं रूपांतर रोमन संख्या चिन्हामध्ये करता येत असेल. 1 ते 100 पर्यंतचे रोमन संख्या चिन्ह माहिती आहेत? हा, त्याचा फोटो काढून मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे. फोटो काढून शेअर करणार आहे, तर तुम्ही घ्यायचं. मॅम, हा. हा, आदिती बोल. नाही समजलं मला. आदिती समजलं? हो. ओके. चला, एकच मिनिट. आपण 1-2 मिनिटात परत जॉईन करूया. तोपर्यंत हे वाचन करून घ्या 2 मिनिट.
चला झाले ठीक आहे. आता रोमन संख्या चिन्ह 1 ते 100 पर्यंत जे आहेत त्याचा फोटो काढून ग्रुपला शेअर करते आपल्या, तो नोटबुकवर लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता काही प्रश्न पाहूया आपण. या आपला हा धडा संपलेला आहे. ओके. काही नाही, सोपत आहे. आता फक्त सुरुवातीचे जे धडे आहेत ते सोपेच वाटतात. पुढं पुढं लेवल वाढत जाते अभ्यासाची. जरा पेन बदलूया आपण. क्लास अजिबात मिस करू नका. जेव्हा तुम्ही क्लास मिस कराल तेव्हा पाठीमागे काय झाले ते काही समजत नाही. ओके. आणि आपण आत्ताच्या क्लासमध्ये मागच्या क्लासचं रिव्हिजन जास्त घेऊ शकत नाही, कारण आत्ताचा पोर्शन आपला कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बरोबर. मग आपण जेव्हा टाइम टेबल नुसार जाल कोणत्या दिवशी आपल्याला कसा धडा शिकवायचा आहे, तर मग आपण जे शेवटचे परीक्षेच्या आधीचे जे 3 महिने आहेत तर त्यामध्ये जवळपास एक आपण 10 ते 15 सराव प्रश्नपत्रिका तुमच्याकडनं सोडून घेणार आहे. हे महत्वाचं आहे. बरोबर. मग आता आपल्याला सिलेबस पण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी अजिबात क्लास मिस करू नका. आणि तुमचा क्लास झाला 7 ते 8 वाजता आपला क्लास झाला, एक 2-3 तासानंतर तुम्हाला ह्या क्लासची रेकॉर्डिंग येऊन जाईल. ठीक आहे. आर एस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याची लिंक आपल्या ग्रुपला येतेच. मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार तो क्लास बघू शकता. ओके. चला आता पुढे पाहूया आपण. नमुना प्रश्न घेऊया आपण. नमुना प्रश्न फेब्रुवारी 2017च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. नमुना प्रश्न. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न विचारलाय रोमन संख्या चिन्हानुसार रोमन संख्या चिन्हानुसार रोमन संख्या चिन्हानुसार m-d m -d भागिले l बरोबर किती, हा एक प्रश्न आहे. काय उत्तर येईल मग याचं करता येईल का तुम्हाला? ऑप्शन देऊ? ऑप्शन घ्या आता. पर्याय आहे पहिला 10, 90, 8 आणि 900. 10, 90, 8 हे 4 पर्याय आहेत. जे उत्तर तुम्हाला वाटतंय किंवा तुमच्या अभ्यासानुसार जे उत्तर आहे ते चॅट बॉक्स मध्ये पटकन मला सांगायचं आहे. बघा. ओवी, ओवी कॅमेरा ऑन ठेव ना बाळा. काय करते कसं लक्षात येणार माझ्या? कॅमेरा सगळं निवांत ठेवायचा. पहिला प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हानुसार m-d भागिले l इज इक्वल टू काय उत्तर येईल? खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. पर्याय 10, 90, 8 आणि 990. हा 4 पर्याय आहेत. त्या 4 पर्याय मध्ये तुमचं काय उत्तर आहे ते चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओवीचं उत्तर आले. ओके. कस्तुरी आणि आदिती काय उत्तर आहे? पटकन उत्तर आलं नाही म्हणजे अभ्यास झाला नाही का? काय उत्तर आहे ते कस्तुरी? ओके ओके. हा थांबते थांबते आदिती.
हा फेब्रुवारी 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 2017च्या फेब्रुवारी मध्ये विचारलेला प्रश्न आहे. झाले चला. चला आदितीचं चुकलंय. आदिती उत्तर चुकलेलं आहे बघा. एम ची व्हॅल्यू काय आहे? मी लिहून दिला होता चार्ट. चार्ट लिहून दिला होता ना तुम्हाला. मग एम ची व्हॅल्यू काय आहे? काय किंमत आहे एम ची? 1000 बरोबर. वजा डी ची काय किंमत आहे? कस्तुरीचं पण चुकले. डी ची काय किंमत आहे? 500 बरोबर. आणि एल ची काय किंमत आहे? एल ची काय किंमत आहे? 50. हे अशा पद्धतीने तुम्ही मांडलेलं आहे. बरोबर. मग आता इथे सोडवलंय कसं मी सांगते तुम्हाला. आदितीनं काय केलंय? 1000 मधून 500 वजा केले. बरोबर का आदिती? 1000 मधून तू 500 वजा केलेस आणि 500 ला 50 ने भाग घातला. उत्तर 10 येते. असं तुम्ही कस्तुरी आणि आदिती तुम्ही दोघींनी असं सोडवले. बरोबर. बरोबर का कस्तुरी? हे चुकले. हे चुकले. ते असं सोडवायचंच नाही. काय करायचं मग त्यासाठी? आपल्याला इथं रोमन संख्या हा हे गणित दिलेलं आहे. त्याची आपण इथं मांडणी केली. एम ची व्हॅल्यू लिहिली वजा, डी ची व्हॅल्यू लिहिली 500 आणि आपण एल ची किंमत लिहिली. हा कस्तुरी आता बरोबर आले. बरोबर. मग आता कधी पण आपण वजाबाकी आधी करतो का भागाकार आधी करतो? वजाबाकी आधी करतो का भागाकार? परीक्षेमध्ये 1 नंबरचा ऑप्शन गोल केला की तिथं उत्तर चुकतंय. मग नंतर आपल्याला 4 नंबरचा ऑप्शन वाटला तरी पण ते मार्क बदलून देणार आहेत का? नाही ना. गोल केला की चुकलं. 1 मार्क गेला. 2 मार्क गेले कारण स्कॉलरशिप मध्ये एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. गेले 2 मार्क. ओके. त्यामुळे लक्ष ठेवून उत्तर सोडवायचं. पहिल्यांदा कंचे भाग उभे व तुम्हाला माहित असेल. पहिल्यांदा पदावलीच्या नियमानुसार सोडवायचं. पदावलीच्या नियमानुसार म्हणजे आधी भागाकार करायचा. आता 500 भागिले 50 तुम्हाला माहितीये. 500 भागिले 50 जर आपण केलं तर काय येईल? भागाकार 10 येणार आहे. म्हणून 1000 वजा यांचा भागाकार केल्यानंतर वजा भागाकार येणार आहे 10 आणि त्यानंतर 1000 मधून आपण 10 वजा केले की 990 हे आपलं फायनल उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न होता. हे स्पष्टीकरण लिहून घ्यायचं का तुम्हाला? आता ही प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2. रोमन संख्या चिन्हानुसार रोमन संख्या चिन्हानुसार एक्स बी आय आय अधिक आय एक्स अधिक सी बरोबर किती? हे सोडवायचे. पर्यायाची सुद्धा तुम्हाला गरज नाही. अशा पद्धतीने सोडवायचंय. एक्स व्ही आय आय अधिक आय एक्स अधिक सी याचं काय उत्तर येईल? काय उत्तर येईल याचं? पर्याय देऊ का? पहिला पहिला पर्याय आहे 72. त्यानंतर दुसरा आहे 122 522. तिसरा आहे 522 आणि चौथा पर्याय आहे 1022. आता एक्स व्ही आय आय हे तुम्हाला माहित पाहिजे. याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये काय लिहितं? 18. 18 बघा कसं सोडत आहे. 17 सॉरी 17 2 वेळा ना. हा 17
पदावलीच्या नियमानुसार ही मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. रोमन संख्या चिन्हानुसार एक्स व्ही आय आय अधिक आय एक्स अधिक सी. येईल उत्तर? उत्तर येईल का? एक्स व्ही आय आय अधिक आय एक्स अधिक सी बरोबर किती? सोपं आहे, साधं सरळ आहे. फक्त बेरीज करायची. बघा, एक्स व्ही आय आय जे आहे एक्स व्ही आय आय अधिक आय एक्स अधिक आपण सी असं घेतो बरोबर. आता एक्स व्ही आय आय यासाठी कुठली संख्या आहे आंतरराष्ट्रीय मध्ये? 17. 17 अधिक आय एक्स. माझ्याकडून एकच मिनिट गणित चुकीचं झालंय. इथं आय एक्स, एक मिनिट, वजा आय व्ही अधिक सी दिलेला आहे. प्रश्न हा आहे, प्रश्न थोडा चुकला होता, डबल घ्या एकदा. एक्स व्ही डबल आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी हा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा कसं सोडणार. एक्स व्ही आय आय म्हणजे काय? 17 बरोबर, अधिक आय व्ही म्हणजे आय एक्स म्हणजे काय? 9 वजा आय व्ही म्हणजे काय? 4 अधिक सी म्हणजे काय? सी साठी काय आंतरराष्ट्रीय संख्या आहे? 100 बरोबर. आता इथं पदावलीच्या नियमानुसार आधी या दोघांची बेरीज करून घ्या. या दोघांची बेरीज करून घ्या आधी. 17 आणि 9 काय किती होईल? 17 आणि 9 किती होईल? 26 बरोबर. आता 26 वजा 4 अधिक 100. आता परत ह्या दोघांची वजाबाकी करून घ्या. 26 मधून 4 वजा केले किती उत्तर येईल? 22. 22 अधिक 100 करा. 22 अधिक 100 होईल 122. म्हणून या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. उद्या पण आपल्याला मला वाटतं कदाचित उद्याचा एक दिवस रोमन संख्या चिन्हावरच जाईल. ठीक आहे, यावरचे बरेचसे आपण प्रश्न सोडवून घेऊया. चला इरेज करू. प्रश्न पुढचा पाहूया आपण आता. चला प्रश्न तिसरा आहे, आंतरराष्ट्रीय संख्येचे एकूण किती आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहेत? मग पर्याय द्यायची गरज आहे. बघा यासाठी
पर्याय क्रमांक 1 आहे 100. पर्याय क्रमांक 2 आहे 9, 10, 99. 9, 10 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 99. ठीक आहे. ओके. 100, 9, 10 आणि 99 असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण किती आहेत? तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण 10 आहेत. 10. त्याचं उत्तर 10 येईल. ते कोणते कोणते आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. एकूण 10 आहेत. हे देऊन द्यायचे स्पष्टीकरण. एकूण 10 आहे. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण एक. आता पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा. बघा याच्यामध्ये सी अधिक एक्स अधिक आय व्ही सी अधिक एक्स अधिक एक्स व्ही दिलेलं. बरोबर. ठीक आहे. तर आता याला पर्याय द्यायची गरज नाही. विदाउट पर्याय याचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. सी ची किंमत लिहा, एक्स ची किंमत लिहा आणि एक्स व्ही ची किंमत लिहून त्याची बेरीज करून चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या पटापट. सी अधिक एक्स अधिक एक्स व्ही अशा 3 संख्या दिलेल्या आहेत. प्रश्नाचं उत्तर द्या. काय उत्तर येते? कस्तुरी, अदिती. ओके, अदिती झालंय. बाकी ओवीचं उत्तर नाही आलेलं, कस्तुरीचं नाही आलेलं. बरोबर आहे. ओके. बघा सी साठी आपण काय लिहितोय? 100 अधिक एक्स साठी आपण काय लिहितोय? 10 आणि एक्स व्ही साठी आपण नाही एक्स व्ही साठी आपण 15 लिहितोय ना. हा, ओबीचं बरोबर आहे. त्या तिघांची बेरीज केली 100 अधिक 10 अधिक 15, 5, 2 आणि 1. उत्तर काय? 125. ठीक आहे. 125 उत्तर येत आहे. भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे. पहिल्यांदा 1 ते 100 पर्यंतच्या रोमन संख्या आज लिहा. 5 वेळा लिहा. 5 वेळा 1 ते 100 पर्यंतच्या रोमन संख्या 5 वेळा लिहायच्यात आज. 5 वेळा. ठीक आहे. त्याचा फोटो काढते मी आणि तुम्हाला शेअर करते. ओके. चला आज आपण इथे थांबूया क्लास. उद्याच्या क्लासमध्ये पण आपण यावरचे प्रश्न जे आहेत त्याचा सराव करणार आहोत. ओके. कुणाला काही डाऊट्स असतील तर आपण डाऊट सेशन घेऊया 5 मिनिट. काही डाऊट आहेत? समजले सगळ्यांना? आदिती, कस्तुरी करते.
रोमन संख्या चिन्हे. हा धडा आपला आता संपलेला आहे. त्यावरचे काही प्रश्न राहिलेले आहेत ते उद्याच्या क्लासमध्ये आपण कम्प्लीट करून घेऊया. ठीक आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट क्लासमध्ये, उद्याचा क्लास झाल्यानंतर मग बघूया बुद्धिमत्ता वगैरे घेऊया आपण. ठीक आहे. पाठीमागची रेकॉर्डिंग कंटिन्यू बघत राहा. हा, आधी ती ही ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे का? ती सरांच्या क्लासमध्ये. सरांच्या क्लासमध्ये सर घेणार मराठीचं लेक्चर, तुमचं सरच घेणार आहेत. त्यांच्या क्लासमध्ये ऍक्टिव्हिटी सांगते मी. ओके. आपल्याकडे गणित आणि बुद्धिमत्ता अवघड विषय आहे. आपल्याला भरपूर त्याची प्रॅक्टिस करायची आणि गणित बुद्धिमत्तेला जास्त मार्क आहे. ठीक आहे. चलो, काही डाऊट्स नाहीत ना? नाही. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रोमन संख्याचे फोटो काढून शेअर करते मी. ते तुम्ही लिहा, आज किमान 4-5 वेळा लिहा, पाठांतर करा. ओके, चलो, बाय बाय, हॅव अ नाईस डे.